आज आपल्याला बोटिंग करायचं. बोटिंग एका आयलंडवर जाणार आहोत. आपण आता आयलंडवर आलेलो आहोत एका, आणि इकडे लाटा बघ असल्या मोठ्या मोठ्या वाटते ते बघा. एकदम समुद्र खवलला आहे. तर आपण आता आलेलो आहोत आजिमाला शिव टेम्पल आणि स्टॅच्यूला. तर तुम्हाला दाखवतो तो स्टॅच्यू किती मोठा आणि कसला भारी वाटतंय बघा. आपल्या समोरच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आज आलेलो आहोत टेकडीमध्ये. टेकडीमध्ये कशाला आलोय अजून? एलिफंट सफारी. आपण इथं कशाला आलोय आज? आज काय करणार सांग लवकर. सनराईज गेला आपला. कृतिका आपण काय करणार आज? अजून सफारी आणि तर आज असणार आहे जंगल सफारी आणि एलिफंट राईड. परत अजून काय नाही, एवढंच आहे ना. पण याच्यातच पूर्ण दिवस जाणार आणि भरपूर अशी मजा येणार आहे. तर कसा काय थ्रिल आणि एक्सपिरियन्स असतं ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. इथून पहिला पॉईंट होता की काहीतरी असं होतं स्मॉल जस्ट. तर ते बोला तिथे जाऊन या फोटो वगैरे काढूया. पण बरं इथंच डायरेक्ट ब्लॉग चालू केला मी. तर तुम्हाला आपली माणसं दाखवतो इथं वरती आहेत. तर अशी सगळी झोपत आहेत. नानी गुड मॉर्निंग नाना. काय एक्सायटेड आहेत का आता आता? तर आज काय करणार आहोत आपण? जंगल सफारी. एक्सायटेड नाना? नाना हाय कसं काय? आज हत्तीशी बोलायचे हो का काहीतरी? एकदम बोलू ना. हा चालेल. इथं आज सकाळ सकाळी आम्ही आलो. कशाला? इथं तलावाजवळ फोटो काढायचा. काढला? सेल्फी पॉइंट काढला एक फोटो. एकच आल्यावर का एक? ओके तर चला निघायचं आपण आता. एकदम तिथे आपल्या जीप्स लागलेले आहेत समोर. तर आपण जीप्स मध्ये बसूया आणि जाऊया ना नानी. चला. मगाशी तर जीप आपली मस्त अशी पॅक होती, पण आता त्याने आपली ओपन केलेली आहे पूर्ण आणि आता एकदम क्रेझी वाला एक्सपिरियन्स होणार. क्रेज ती गबाचा खाली अजून काही नाही दिसला कुठला. बाय बाय बाय. अजून एक गाडी आहे ना. अयो आपला डेंजर ड्रायव्हर आहे. डेंजर ड्रायव्हर. तर परत एकदा आपण आलेलो आहोत व्ह्यू पॉइंटला. पण हा व्ह्यू पॉइंट आहे ना एकदम मस्त आहे बघा. ढग बघा कुठे उतरलेत आणि मस्त असा सनराईज सुद्धा झालेला आहे. वाव. पण ऑफरोडिंग जे कामरा मोडले ना इकडं तिकडं पका लागले, जाम बेकार लागले. कसला भारी वाटतं. One, two, three. Alah pisan lah ada baik.
आपल्याला वाटलेला का वाघ बघायला भेटेल, हरिण बघायला भेटेल, काहीतरी बघायला भेटेल, पण आपल्यासोबत काय झालंय नानी? एक कावला सुद्धा दिसला नाही. खरा झालं. आम्हीच कावलं. एक कावला दिसला. आता काय झालं माहितीये का नाना? कावलं नाही, आम्ही बघले. पप्पांनी विचारला का जंगल सफारी कधी? तो ही जंगलची बॉर्डर आहे बोलतो, ही जंगल सफारी. ये तो जंगल आहे. ये तो जंगल आहे. हे जंगल आहे याच्यात एक काय कुत्रा बी नाही. आपल्याला अलाउड नाही. फालतू परत कोणी इथे येऊ पण नका. नक्कीच. चला आता आल्यावर तर कॅमेरा मोरून घेऊया परत. मला वाटलं काहीतरी बघायला भेटेल. बरं ऑफ रोड आहे काहीच नुसता यावीच बनवलेला आहे तो ऑफ रोड पण. उलट्या सुट्ट्या भिंती बांधल्या नसते रस्ते फालतूगिरी, निव्वळ फालतूगिरीवर आहे. निव्वळ फालतूगिरी. येऊ नका. नका. आता एलिफंटला गेले असतं बरा झाले असता. ऍटलिस्ट काहीतरी भेटले असतं. अरे इथं कमर दुखायला लागली तर काटकूट नुसता. हे बघा ना, हे जंगल आहे बोलतं. हे जंगल आहे. इकडे तर झाडा पण नाहीत. असलं जंगल. पोपटांचा आवाज येतो फक्त इथून, पोपटांचा. असू दे, चला आता काय. फायनली प्राणी दिसलेले आहेत आम्हाला. तुम्ही बघू शकता बघा, इथं प्राणी आहेत, भरपूर सारे प्राणी आहेत. वाव रे, पैसा वसूल झाला. नाचा ए पैसा वसूल झाला. नाच. काय दिसलं माहितीये का? फक्त बैला दिसलं. बैला कोंबऱ्या. आणि आता बाहेर पण आले पण काही नाही दिसला. टोटली स्कॅम सारखाच झाल्या आपल्यासोबत. पण काय आता करणार, जाऊ दे. हत्तीवर बसू आता. फक्त एक हत्तीकडून अपेक्षा आहेत चांगल्या. यांना पण काय नाही, सगळी अशी एकदम तोंड पाडून आणले ना. आता जाम एक्साइटेड होतं. पण ते असं साधं पॉईंट दाखवतील, मग आपल्याला होतं जंगलात नेतील. कसला जंगला रस्ता वाढला आता. हे बघा, वाघ आला. वाघ पलाला बघा. वाघ इकडे. हे बघा आता चिपकाला आले बघ. तर आज जास्त असे काही पॉईंट नाही, 4-5 पॉईंट आहेत साईट सीनचं. तर ते आपण कव्हर करणार आहोत. आज आपल्याला बोटिंग करायचं. बोटिंग एका आयलंडवर जाणार आहोत आणि बरेचसे असे इथले 4-5 पॉईंट आहेत. तर आजचा दिवस बघूया कसा जातो कालच्यापेक्षा. काल फक्त जंगल सफारी झाली, ती पण नावाची सफारी होती, जंगल तर काही नव्हतंच. आजचा दिवस कसा जाणार, कसं वाटतंय तुला? काय आशा करूया का चांगला जाऊ. हां, बघूया आजचे पॉईंट्स वगैरे कसे काय आहेत. आता हे बघा, इथं चाललो आहे आम्ही. बोटिंग अँड बॅक वॉटर काहीतरी आहे. कुठे गेला रे? हे बघा, इथं चाललो आहे आपण. तर इथं जाऊन आपल्याला करायचं आता बोटिंग. तर चला आता बोटिंगचा एक्सपिरियन्स कसा असतो ते तुम्हाला मी दाखवतो. आपण आता आलोय बोटिंग करायला. पण आजचा एक खास आकर्षण बोलू शकता तुम्ही, आपल्या मम्मी नानी साहेब. बघा आज काय वेअर केलेलं आहे. हे बघा, सगळ्या सुंदरी यांनी साडी वेअर केलेली आहे. बघा कसे दिसतात. इथे एक नानी आहे, इथे एक नानी आहे, इथं नानी. बाई नानी बघ, ओळखलीच नाही नानी. तर नानी, आई कर. इथं आई बघा यंग झाली आज एकदम. तर मम्मी आणि नानीच आहेत. तर कोणची आयडिया कोणची होती? ओके, तर ज्योती नानीची आयडिया होती. आता आपण मागं तुम्ही बघू शकता बोटिंग मध्ये या साड्या घालून जाणार आहेत. तर बघू कसा काय एक्सपिरियन्स असतो त्या समजायला. मेट्रोची. हा. आणि आम्ही एवढं प्लेन साड्यांचं आटाटोप केलेला, त्यामुळे आज घालणं शक्य, म्हणजे होतं शक्य पण घातलं. ओके, तर बघा कशा दिसतात तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा एक परत बघा. हा, काय बोलताय? एक्साइटेड आहे बोट मध्ये जाण्यासाठी. बरेच दिवस काय असं दिसलाच नाही ना, बघायलाच नाही. मग एक्साइटेड असणारच सर्व. हा, काहीतरी वेगळं. तर हे बघा बोटिंग. बारीक पोरांनो, बोटिंग साठी एक्साइटेड आहेत का? फुल एक्साइटेड. आम्ही आता निघालेलो आहोत. बोला गणपती बाप्पा. बघा
समोरचा नजारा बघा, बऱ्याच टायमिंग नंतर असा सुंदर असा नजारा आपल्या ट्रिप मध्ये बघायला भेटलाय. तर काय काय पॉइंट आहे, तर काय आयडिया का? फॉरेस्ट आहे दोन, हा दोन बीच आहे, एक एलिफंट का ओके ओके. अण्णा बोलतोय का घडामत अपने अपने सीट पे बैठ के एंजॉय करो. ठीक आहे, बरं कोणला हाऊस पण आली तशी बघा, पण व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. आता आपण ना जंगल मध्ये एंटर करणार आहोत. मग दोन्ही साईडला जंगल असणार आहे आणि मध्ये तर नाही बघा आपण जाणार तसे. आपण जी जंगल सफारी केली होती ना, त्याच्या 10 पटीने हे भारी, एकदम शांत आणि मस्त वाटतंय. हा? कसं वाटतंय ना आपली जंगल सफारी पेक्षा? कसं वाटत आज झाला ना? हा, आज समजला म्हणजे असं केरळ आहे ना, तो काय आहे ते बघा ना, मस्त बाजूला नारळाची झाड, एकदम शांत पाणी आहे आणि एकदम चिल मध्ये आरामात चालू आहे, तर शांत वाटतंय. आता आपला सेकंड लास्ट दिवस आहे आपल्या ट्रिपचा. उद्या दर्शन करायचंय आणि उद्या मग परतीच्या प्रवासाला लागायचंय आपल्याला. तर आज याचा आपण आनंद घेऊया मस्त. अरे बाबा, या काय इकडं म्हशी बघा, डेंजर. अरे अरे चिल चिल, येडा म्हशी पाण्याने इकडं. आपण आता आयलंड वर आलेलो होते का, आणि इकडे लाटा बघा असल्या मोठ्या मोठ्या वाटत ते बघा, एकदम समुद्र खवलला आहे. आणि यांची इकडे बघा रील बनवते ते सर्व लेडीज. ए हाय करा, हाय करा. हाँ, आपका क्या काम है? आपका क्या काम है? चोरियोग्राफर. तर इकडे तुम्ही लाटा बघा ना, कसला डेंजर आहे ते, एकदम समुद्र खवलला आहे. आणि हा आयलंड आहे छोटासा, बघू शकता तुम्ही. पाणी एकदम डेंजर खवलंय बघा, तुम्हाला एकदम झूम करून दाखवेल बघा, लाटा बघा. हा बोला ना काय. एकदम मस्त केरळाचा समुद्र. हा हा, अतिशय सुंदर. आणि आमच्या नवीन महिन्यांचा इथे हे चालू आहे. काय झाले? रील चालू आहे. चालू. हा, आमची बच्चे कंपनी आहे. सगळी मजा करतात दोरा. सगळी एन्जॉय चालू आहे आणि इथे खूप छान सुंदर परिस्थिती. ओके, तर आम्ही या परिसराचा मस्त असा आनंद घेतो. तर आता इथे आलोय, तर बरं इथे घोडा दिसला एक, तर हॉर्स रायडिंग पण झालीच पाहिजे. बघा हॉर्स रायडिंग करतोय, काय व्ह्यू दिसतंय पण इथून. अरे भाभी सेफ्टी मारते हो. उंट होता पण उंटाला मजा नाही, इथं घोड्याला मजा नाही येतात. ये बाय बाय. वाव, काय नजारा है यार बाजूला. अन्ना बीच के साइड से लेके चला. अन्ना चांगला माणूस आहे भाई, जाम जगला पाहिजे फक्त, चांगला माणूस आहे. काय करा. हे रुद्र ऐकर, हे रुद्र इकडं इकडं. चला बाय बाय. शर्यत लावता का? शर्यत लावता का? शर्यत लावता, बघू कोण जिंकतं. नाना फास्ट बघू ना कोण जिंकतं. नानी पार्टी देशील ना?
अरे स्टेअरिंग आमच्या हातात नव्हती, स्टेअरिंग आमच्या हातात नसती ना, वास पण नसतं दिला तुला वास कसली. अरे तो अण्णा याडा होता पार्टी बिटी. अरे सोम आपल्या हातात स्टेअरिंग असते ते याना वास पण नसतं दिला बरं. अण्णा जरा स्लो होता म्हणून, नाही तर यानं दाखवलं जरा नव्हता तो जास्त स्लो. कुठे गेलं अरे उलट इथं मजा आली. चला म्हणजे एवढ्या दिवसात ना नाना कसा बेस्ट पॉइंट वाटला. एकदम बेस्ट पॉइंट हा सर्वात बेस्ट होता. मजा आली मजा आली मजा येते मजा आली. तर आपण आता आलेलो आहोत अजिमाला शिव टेम्पल आणि स्टॅच्यूला. तर तुम्हाला दाखवतो तो स्टॅच्यू किती मोठा आणि कसला भारी वाटतं. हे बघा आपल्या समोरच आहे आणि त्याच्या साईडला एक व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला. थांबा हे बघा त्याच्या साईडलाच आहे ना खूप असा मस्त असा व्ह्यू आहे. हे बघा ना एवढे दिवस असं पॉईंट दाखवले असतं तर किती भारी वाटलं असतं ना. आजचा दिवस मस्त वाटतंय. खरंच चांगला गेला. नाही कसं वाटतं स्टॅच्यू इथे येऊन. भारी आहे ना. आजचा दिवस सर्वात बेस्ट गेला. बेस्ट गेला ना. आत्ता वाटते कुठे केलं मला आल्यासारखा. तुम्ही माझ्या मागे बघू शकता भला मोठा असा शिव स्टॅच्यू. अप्रतिम मस्त एकदम. तर काल त्रिवेंद्रपुरमचे साईट सीन आपण केले आणि आता आपण चाललोय दर्शनाला पद्मनाभ स्वामीच्या. तर तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला जर बघायचा असेल तर या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.